हे एव्हरीवन, तर आम्ही चाललो आहोत आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आणि तिकडे जायला ना मी फार एक्सायटेड होते. तर अयोध्या स्टेशन इतकं सुंदर आहे ना. मुंबईमध्ये पण असं स्टेशन नाही एवढं भारी. इकडचं स्टेशन पण एका मॉल सारखं आहे बघा, किती भारी आहे. आमच्या लिस्टमध्ये तर फक्त प्रयागराज आणि अयोध्याच होतं, पण आमच्या नशिबामध्ये महादेवनी इतकं काय लिहून ठेवलं आहे आम्हाला माहीतच नव्हतं. तर जसं जसं आम्ही ट्रॅव्हलिंग करायला लागलो तर अचानक प्लॅन बनायला लागले आणि बोलतात ना, वाराणसीला तर तेच लोक येतात ज्यांना महादेवचा बुलावा जातो. तर आम्हाला पण महादेवचं बोलवणं आलं आणि आम्ही पोचलो इकडे. मग वाराणसीला गेल्यानंतर म्हणजे बनारसला गेल्यानंतर पटकन ब्रेकफास्ट करून घेतला आणि ना इकडे ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही तेच खाल्लं आहे, छोले भटुरे हे सगळं. मग फ्रेशनअप झालो रूम भेटल्यानंतर आणि लाईनमध्ये चाय वगैरे पिऊन घेतला फ्रेश झाल्यानंतर. बनारस इतकं सुंदर आहे, सगळीकडे ड्रॉइंग वगैरे इतकं छान डिटेलिंगमध्ये सगळं दाखवलं आहे ना, मला तर फार आवडलं तिकडे. मग आम्ही निघलो होतो भैरवनाथचे दर्शन करायला. बनारसला यायसाठी 2 वर्षापासून प्लॅन करतो आहे, पण काय माहिती की प्रयागराजच्या ट्रिपमध्येच बनारस पण होऊन जाणार आहे. फार छान वाटली ही ट्रिप, आमच्यासाठी एकदम मेमोरेबल ट्रिप होती. आणि इकडे आम्ही बनारसी बॅग वगैरे सगळं घेतलं आणि मलाईयोसुद्धा खाल्ला, कारण आम्ही थंडीमध्ये गेलतो ना, मग तेव्हा मलाईयो पण खाल्ला. मग नंतर खूप लाईन होती दर्शन करायला, मग आम्ही निघलो मणिकर्णिका घाटवरती आणि तिकडच्या मंदिरचं सुद्धा दर्शन घेतलं. या मंदिरमध्ये येऊन ना मला अशी वाईब येत होती की मी आधीसुद्धा इकडे आलं आहे, बल्कि माझा हे फर्स्ट टाईमच आहे, डोंट नो वाय. मग इकडे येऊन ना मनाला एकदम शांत फील झालं की किती काय जरी झालं तर लास्टला इकडेच यायचं आहे असं. तिकडे घाटवर ना मी एकदम शांत बसली होते 5 मिनटं आणि व्हिडिओज वगैरे नाही काढले. घाटवरून घरी गेलो, आराम केला आणि संध्याकाळी भंडारा होता. नशीब बघा, भैरवनाथचं दर्शन केलं आणि अन्नपूर्णा भैरवनाथचा भंडारासुद्धा खाल्ला. भंडारा खाऊन झाल्यावरती आम्ही गेलो शॉपिंग करायला. बनारसला आलो म्हणजे शॉपिंग तो बनताही आहे. मग काशाच्या वाट्या घेतल्या आणि बनारसी साड्याच बघितल्या आणि घेतलीसुद्धा साडी. खूप छान, मला खूप भारी वाटलं. थोडासा एक्सपिरियन्स आमचा बनारसचा खराब होता, बट होपफुली महादेव नेक्स्ट टाईम लवकरच बोलवणार आणि इकडे आम्ही स्टे करू येऊन 3-4 दिवसासाठी. इथे येऊन फार छान वाटलं, अजून फिरायचं होतं, पण आमच्या नशिबात 1 डे बनारसच लिहिलं होतं फिरणं. तर आम्ही रात्री गेलो काशी विश्वनाथजीचे दर्शन करायला. माझं 2nd ज्योतिर्लिंगचं दर्शन आहे हे 12 ज्योतिर्लिंगमधून. दर्शन करून खूप छान वाटलं मनाला आणि मग आम्ही दर्शन झाल्यानंतर निघलो स्टेशनला. महादेवचा बुलावा वापस आलेला आहे, तर चला जाऊया, बाय.